हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात माननीय आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत सूर्यघर योजना, प्रास्ताविक रिंग रोड, नगररचना योजना, पवना नदीवरील पूल, रखडलेले रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत केंद्र शासनाच्या सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीबाबत तसेच नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा या संदर्भात चर्चा करण्यात आली. यासोबतच प्रास्ताविक रिंग रोड आणि टीपी स्कीम संदर्भात शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत असलेल्या अडचणी, हरकती आणि मागण्यांवरही विचार विनिमय करण्यात आला. विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनासमोर मांडली. यावर सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नावर येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन PMRDA आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिले. सांगवडे ते मामुर्डी दरम्यान पवना नदीवरील पुलाच्या जोड रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. यासाठी PMRDA आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तसेच देहू ते एलवाडी रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना निर्देश देण्यात आले असून पुढील 7 दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देहू शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी DPR तयार करून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, विकास कामांना गती मिळावी तसेच रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकीस PMRDAच्या विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी बांधव तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.